हॅलो स्टुडंट, विद्यार्थिनींनो, आज आपण वर्ग 7 मधील गणित या विषयातील एस-सी-एफ अँड एल-सी-एम यामधील आज आपण एस-सी-एफचा भाग पाहणार आहोत. मुलींनो, या अगोदर आपण प्राईम नंबर, प्राईम फॅक्टर हा भाग पाहिला होता. कारण आपल्याला एस-सी-एफ काढायच्या अगोदर प्राईम नंबर माहीत असणं आवश्यक आहे आणि प्राईम फॅक्टर पाडता येणं आवश्यक आहे. ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आता प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 and 100 म्हणजे 1 ते 100 मधल्या ज्या प्राईम नंबर्स आहेत, देअर आर 25 प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 and 100. आता त्या प्राईम नंबर्स कोणते आहेत ते आपण मुद्दामून या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर लिहून घेतलेलं आहे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97. There are 25 prime numbers in between 1 and 100. 1 ते 100 मध्ये आपल्याला या 25 प्राईम नंबर माहीत असणं आवश्यक आहे. याचा उपयोग काय? याचा उपयोग हा होतो की ज्या वेळेला आपण समोर चालून प्राईम फॅक्टर पाडतो त्यावेळेला हे प्राईम नंबर जर समजा त्या फॅक्टरमध्ये आलेत, समजा आता या ठिकाणी 97 आलं, 97 आल्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे की 97 हा प्राईम नंबर आहे की कंपोजिट नंबर आहे. प्राईम नंबर असेल तर 97 जसाच्या तसा ठेवू आपण, पण कंपोजिट नंबर असेल तर मात्र आपण त्याला फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न करू. जर आपल्याला माहीत नसेल की 97 हा प्राईम नंबर आहे की नाही, तेव्हा आपलं या ठिकाणी विनाकारण वेळ जाईल, कारण 97चे आपण फॅक्टर शोधण्यात आपला वेळ जाईल. म्हणून कमीत कमी 1 to 1 and 100 मधले आपल्याला हे 25 प्राईम नंबर्स माहीत असणं आवश्यक आहे. ही पहिली बाब. आता दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनो, आपल्याला आज एस-सी-एफ बद्दल बघायचं आहे. ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर म्हणजे ग्रेटेस्टचा G, कॉमन फॉर C आणि डिव्हायझरसाठी D. या ठिकाणी GCD इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ द ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर. ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझरचा अर्थ काय होतो की सर्वात मोठा सामायिक विभाजक, सर्वात मोठा सामायिक विभाजक. और किंवा त्याला दुसरं नाव आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे सर्वात मोठा अवयव, सर्वात मोठा अवयव. तुम्ही याला GCD म्हटलं तरी चालते, एस-सी-एफ म्हटलं तरी चालते. GCD आणि एस-सी-एफ म्हणजे याला मराठीमध्ये आपण म्हणतो मसावी, महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक. अशा पद्धतीनं आपण या GCD म्हणू शकतो किंवा एस-सी-एफ म्हणू शकतो. GCDचं लॉंग फॉर्म ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर आणि एस-सी-एफचं लॉंग फॉर्म हायेस्ट कॉमन फॅक्टर. हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बरेचदा पेपरमध्ये फाइंड द एस-सी-एफ लिहितात, फाइंड द GCD लिहितात. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की फाइंड द एस-सी-एफ किंवा फाइंड द GCD हे एकच प्रकार आहे. या ठिकाणी मसावीच काढायचं आहे आपल्याला. मोठ्यात मोठा सामायिक आपल्याला विभाजक काढायचा आहे किंवा आपल्याला मोठ्यात मोठा सामायिक अवयव काढायचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या दृष्टिकोनातून आज आपण बघणार आहोत फाइंड द एस-सी-एफ. आता विद्यार्थिनींना एक लक्षात ठेवा की एस-सी-एफ काढण्याच्या 3 पद्धती आहेत. उदाहरणार्थ फाइंड द एस-सी-एफ बाय फॅक्टर मेथड, जे आपण 6व्या वर्गात शिकलो आहे. फाइंड द एस-सी-एफ बाय द प्राईम फॅक्टर मेथड, जे आपण आता 7व्या वर्गात शिकणार आहोत. म्हणजे मूळ अवयव पद्धतीने किंवा मूळ अवयव पाडून एस-सी-एफ काढणे. आणि फाइंड द एस-सी-एफ बाय द डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार पद्धतीने सुद्धा आपण एस-सी-एफ काढू शकतो. आपण 6व्या वर्गामध्ये फाइंड द एस-सी-एफ बाय द फॅक्टर मेथड हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण हा भाग न पाहता आज आपण भाग बघणार आहोत फाइंड द एस-सी-एफ बाय द प्राईम फॅक्टर मेथड. प्राईम फॅक्टर मेथड म्हणजे मूळ अवयव पाडून आपल्याला एस-सी-एफ काढायचा आहे, मसावी काढायचा आहे, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक शोधायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिलाय फाइंड द एस-सी-एफ. आता या ठिकाणी ऑफ 24 and 32. आता या ठिकाणी
24 आणि 32चा आपल्याला एससीएफ काढायचा आहे. काढताना कसं काढायचं? सगळ्यात पहिल्यांदा याचे आपण प्राईम फॅक्टर पाडायचे. आपण याला दोन पद्धतीने हॉरिझॉन्टल मेथडने करू शकतो, व्हर्टिकल मेथडने. आपण दोन्ही पद्धतीने करू या ठिकाणी. समजा आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने आपण याला 24चे आपण पाडणार आहोत या ठिकाणी प्राईम फॅक्टर. पहा मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला अगोदर आपण जे शिकलो प्राईम फॅक्टर, त्याचा उपयोग हे प्राईम फॅक्टर पाडण्यासाठी होणार आहे. म्हणजे तो भाग समजणं अत्यंत आवश्यक आहे. कोणता? फाइंड द प्राईम फॅक्टर ऑफ द गिव्हन नंबर. म्हणजे दिलेल्या संख्येचे प्राईम फॅक्टर आपल्याला पाडता आलेच पाहिजे. आता या ठिकाणी आपण या 24चे प्राईम फॅक्टर पाडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा या 24 मध्ये आपण या प्राईम नंबरने होतापर्यंत या प्राईम नंबरने पहिल्यांदा याला भाग जातो का? बघा, सगळ्यात पहिल्यांदा 2. याच्या शेवटी आपल्याला तुम्हाला माहित आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, म्हणजे ज्या आपण कसोट्या पाहिल्या होत्या त्या कसोट्याच्या माध्यमातून आपण समजू शकतो की याला 2ने भाग जातो का. ज्याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी 0 किंवा 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक जर या ठिकाणी असेल तर त्याने 2ने पूर्ण भाग जातो. 2 इज अ डिव्हायझर, 2 इज अ फॅक्टर ऑफ 24 असं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण 2ने याला मल्टिप्लाय केलं. आता 2ने याला 24ला जर आपण डिवाइड केलं समजा या ठिकाणी, तर या ठिकाणी बे 1 बे 0, 4 उरले, मग बे 2 4, म्हणजे या ठिकाणी 0 आलं. एक मुलींनो लक्षात ठेवा, फॅक्टर कधी म्हणतो? ज्या वेळेला रिमाइंडर 0 उरतो. या ठिकाणी 2, वर किती आलं? कॉशन 12, या ठिकाणी लिहायचा 12. म्हणजे या ठिकाणी 2 इज अ प्राईम नंबर इंटू 12 दिलेला आहे, म्हणजे 12 दूनी 24 झाले, बट 12 इज अ कंपोजिट नंबर. म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण प्राईम फॅक्टर पाडताना 2 जसाच्या तसा लिहायचा, मल्टिप्लाय. आता या कंपोजिट नंबर 12 मध्ये आणखीन कोणते फॅक्टर आहे ते बघायचे आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यातला प्राईम फॅक्टर कोणता असेल तर 2ने आपण याला मल्टिप्लाय करून पाहिलं, बेसख 12. म्हणजे या ठिकाणी 2 हे दोन्ही आले आता प्राईम नंबर. पुन्हा 2 लिहिले, या ठिकाणी 2 लिहिले, आणि मग हा जो 6 आलेला आहे, या 6 कंपोजिट नंबर आहे. याचे सुद्धा आपण याच्यात कोणता प्राईम फॅक्टर आहे याच्यातला समजा 2ने आपण पुन्हा केलं, बेत्रिक 6. आता या ठिकाणी बघा, 2 इज प्राईम नंबर, 2 इज प्राईम नंबर, 2 इज प्राईम नंबर अँड ऑल्सो 3 इज ऑल्सो प्राईम नंबर. म्हणजे 3 हा सुद्धा प्राईम नंबर आहे. म्हणजे दीज आर ऑल द प्राईम नंबर्स. हे सगळेच्या सगळे मूळ संख्या आहेत आणि या गुणाकार रूपात लिहिले आपण 24. आता या ठिकाणी आपला हा भाग जो झालेला आहे हा पाडला आपण, प्राईम फॅक्टर पाडले 24चे. याचप्रमाणे आपण या 32चे सुद्धा काय पाडायचे आहे? प्राईम फॅक्टर. या ठिकाणी युनिट प्लेसच्या ठिकाणी 2 आहे, म्हणून या ठिकाणी याला 2 ही त्याची डिव्हायझर आहे. म्हणजे 32ला समजा आपण या ठिकाणी डिवाइड केलं 2ने, बे 1 बे, मग 2 घेतला, बेसख 12, म्हणजे या ठिकाणी आला 16. 2 इंटू 16. मग हा 2 प्राईम नंबर जसाच्या तसा लिहिला. मग या 16 इज द कंपोजिट नंबर, सो यू राईट हिअर फॅक्टर ऑफ 16, 2 इंटू 8, बे 8 16. मग या ठिकाणी 2 लिहिले, मग या ठिकाणी बेचोक 8, आणि मग या ठिकाणी 2 लिहिले, आणि मग या 4 ही जी कंपोजिट नंबर आहे याची सुद्धा बेदुनी 4. पहा विद्यार्थिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक या ठिकाणच्या रांगेचा जो गुणाकार आहे हा 32 येतो. 2 इंटू 16 32. या ठिकाणी 2 इंटू 2, देन बेदुनी 4, 4 8 32, बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 चौक 32, आणि बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. हे लक्षात ठेवा. पण तोपर्यंत आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये मांडत जायचं जोपर्यंत आपल्याला पूर्णच्या पूर्ण प्राईम नंबरच्या स्वरूपात हे पूर्ण फॅक्टर मिळत नाही. मग आता या ठिकाणी हे सगळे फॅक्टर झाले, हे सगळे फॅक्टर झाले. आता काय करायचं? एससीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. त्या अगोदर आपण या ठिकाणी पहिल्यांदा याच्यामधले कॉमन फॅक्टर्स बघायचे आहे. कॉमन फॅक्टर्स पाहत असताना हा 2
2 म्हणजे हा झाला कॉमन फॅक्टर्स. दुसरा 2 2 हा दुसरा 2 झाला. हा कॉमन फॅक्टर आहे, हा कॉमन फॅक्टर आहे 2 झाला. हा 3 आहे, इकडे 3 दिसत नाही. 2 आहे, पुन्हा दुसरा 2 दिसत नाही. हा 2 आहे इकडल्या बाजूला. हे 3 2 तर गेले आपले, आता दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी या 2ला ही 2 जोडी आहे, या 2ला ही 2 जोडी आहे, या 2ला ही 2 जोडी आहे. या 3ला या ठिकाणी नाही आहे, या 2ला सुद्धा इकडे डबल नाही, या 2लाही नाही आहे. म्हणजे एवढे कॉमन फॅक्टर आहे. आता हे जे कॉमन फॅक्टर आहे म्हणजे सामायिक अवयव, याला आपण लिहिताना द किंवा HCF ऑफ कशाचे 24 अँड 32 इज इक्वल टू, याला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहायचं 2 × 2 × 2. मुलींनो, या ठिकाणी मात्र गुणाकार करताना एक काळजी घ्यायची. बऱ्याच मुली गुणाकार करताना बे 1 बे 2 4 बे 3 6 असं नाही. या ठिकाणी बे 2 4 आणि 4 2 8 म्हणजे या ठिकाणी हा जो 8 आला आहे, 8 इज द HCF ऑफ 24 अँड 32. 8 हा 24 आणि 32चा मसावी आहे, हे या ठिकाणी आपण सिद्ध करू शकतो. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल मेथडमध्ये ही पूर्णच्या पूर्ण आपण प्राईम फॅक्टर पाडले, त्याच्यातले सामायिक प्राईम फॅक्टर घेतले, मग त्यांचा गुणाकार करून जी संख्या आली ती सर्वात मोठी फॅक्टर आहे, जी कॉमन फॅक्टर आहे की 24ला सुद्धा पूर्ण भाग जातो आणि 32ला सुद्धा पूर्ण भाग जातो. 8 त्रिक 24, 8 चौक 32, हे लक्षात ठेवायचं. आता याच 24ची आपण समजा प्राईम नंबर वर्टिकल मेथडनी सुद्धा आपण काढू शकलो असतो. एक्झाम्पल फॉर सपोज हिअर, समजा आता या ठिकाणी मी लिहिले 24, याला व्हर्टिकल मेथड म्हणतो आपण. म्हणजे आता पहा, याला सगळ्यात पहिल्यांदा 2 प्राईम नंबर इकडल्या बाजूला पाहिजे. 2 नी केलं, हे आलं 12, 12 2 24. जो कॉशंट वर येतो तो कॉशंट या ठिकाणी खाली लिहायचा. मग या 12ला सुद्धा पुन्हा बे सख 12, मग पुन्हा याला बे त्रिक 6 आणि मग या ठिकाणी जो 3 आला, हा 3 प्राईम नंबर आहे. 3 1 जार 3. म्हणजे या ठिकाणी हे जे दिसून राहिले हे सगळे प्राईम नंबर आहे. बे 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24 म्हणजे 24चे हे सगळेच्या सगळे अशा पद्धतीनं मग आपल्याला हे मांडून या पद्धतीनं आपल्याला इथं लिहिता येते की 24 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 3 अशा पद्धतीने लिहिता येते. याच पद्धतीनं आपण या ठिकाणी कशाचे पाडायचे 32चे. आता 32ला सुद्धा या ठिकाणी आपण 2 नी पहिल्यांदा दिलं, किती आलं 16, 16 2 32 म्हणजे आता जो कॉशन 16 आला तो खाली लिहायचा. आता या 16ला सगळ्यात पहिली प्राईम नंबर कोणती आहे 2 आहे. 2 नी याला पूर्ण भाग जातो का बघायचं. पूर्ण भाग म्हणजे रिमाइंडर 0 येणे, पूर्ण भाग म्हणजे रिमाइंडर 0 येणे. आपण या ठिकाणी दिलं 2 बे 8 16 म्हणून या ठिकाणी लिहिले. पुन्हा या 8ला बे चौक 8 4 लिहिले. पुन्हा या ठिकाणी या 4ला बे 2 4 आणि पुन्हा बे 1 बे 1 या ठिकाणी येईपर्यंत हे पूर्ण आपण प्राईम नंबर काढले. या ठिकाणी बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32 म्हणजे या ठिकाणी 32चे पूर्णच्या पूर्ण जे काही प्राईम फॅक्टर आले ते याच्यासमोर मल्टिप्लिकेशनमध्ये लिहायचे 2 × 2 × 2 × 2 × 2. आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर बिलकुल याच प्रकारे काढायचे. बघा, हा 2 आहे, हा 2 आहे, कॉमन फॅक्टर 2. हा 2 आहे, हा 2 आहे, कॉमन फॅक्टर 2. हा 2 आहे, हा 2 आहे, कॉमन फॅक्टर 2. म्हणजे हा जो प्रकार आहे कॉमन फॅक्टर हा इथं लिहायचा आणि HCF ऑफ 24 अँड 32 मग हेच कॉमन फॅक्टर 2 × 2 × 2 म्हणजे 8 अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे गणित करू शकतो. याही मेथडने आपल्याला करता येते, याही मेथडने करता येते. ही हॉरिझॉन्टल मेथड झाली प्राईम फॅक्टरची, ही व्हर्टिकल मेथड झाली. मेथड कोणती वापरा, गणित चुकत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि HCF काढताना या पद्धतीनंच आपल्याला ही प्राईम फॅक्टर मेथडचा उपयोग करायचा आहे. याचा उद्देश असा आहे की ही मेथड एक सोपी आहे, HCF काढण्यासाठी सोपी आहे, सोयीची आहे. याच्यात चुका होण्याची शक्यता कमी असते. आता मुलींनो, या ठिकाणी 2च संख्या दिल्या होत्या. आता आपल्याला फाइंड द HCF ऑफ 195, 312 आणि 546 या सगळ्यांची आपल्याला पहिल्यांदा
प्राईम फॅक्टर पाडावं लागेल आणि मग त्याच्यातले कॉमन फॅक्टर घेऊन त्यांचा गुणाकार केला म्हणजे एचसीएफ येईल. पाहू आता आपण सगळ्यात पहिल्यांदा 195चे बघू. 195चे आपल्याला पडायचे आहे प्राईम फॅक्टर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याला 2नी हा 2 याचा डिव्हायझर असू शकत नाही किंवा 2 याचा फॅक्टर असू शकत नाही. का नाही? याचं कारण की याच्या एकक स्थानी किंवा युनिट प्लेसच्या ठिकाणी 0, 2, 4, 6, 8 असेल तरच याला 2ने पूर्ण भाग जातो, परंतु इथे नाही आहे. मग आपण दुसरा प्राईम नंबर 3 आहे. इथं 9 + 1 10, 10 + 5 15 आणि 3 5 15 म्हणजे 3ची कसोटी काय आहे की या ठिकाणी आपण या तिन्ही अंकाची बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर या संख्येला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो, हे आपण शिकलो आहे. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी 9 म्हणजे 1 + 9 10, 10 + 5 15 आणि 3 5 15 म्हणजे 15ला 3ने भाग जातो म्हणजे या संख्येलाही जातो. तर आपण या ठिकाणी असा भागाकार करून बघायचा. 195 डिवायडेड बाय 3 म्हणजे इथं 3 इंटू येईल. 3 6 18 इथं 1 आले, मग 5 घेतले, मग 3 5 15 0 रिमाइंडर या ठिकाणी 0ला म्हणजे 3 × 65 आले, कारण 3ने 65ला जर मल्टिप्लाय केलं तर 195 येईल. हे लक्षात ठेवा. दीज आर द फॅक्टर ऑफ द 195. नंतर आता हा 3 इज द प्राईम नंबर म्हणून तो जसाच्या तसा लिहायचा, पण 65 इज द कंपोजिट नंबर. सो वी फाइंड आउट द फॅक्टर ऑफ 65. पहिल्यांदा आपण याचे 65चे फॅक्टर पाडायचे आहेत. या 65ला सुद्धा 2नी नाही जात. 6 5 11 3 4 12 होते, 3नी नाही जात. परंतु याच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी कोणत्याही संख्येच्या युनिट प्लेसच्या ठिकाणी 0 किंवा 5 जर असेल तर त्याला 5ने पूर्ण भाग जातो, म्हणजे 5 ही त्याची विभाजक असते. आता या ठिकाणी सुद्धा आपण 5ने दिला, हे 5 घेतले म्हणजे 5 घेतले, 5 × आता 13 5 65 म्हणजे 65ला जर समजा 5ने आपण डिवाइड केलं, 5 1 5 1 राहिले, खाली घेतले 5 5 3 15 म्हणजे या ठिकाणी आले 13 म्हणजे हे 5 × 13 म्हणजे 65. 13 5 65. आता या ठिकाणी 3 इज अ प्राईम नंबर, 5 इज ऑल्सो प्राईम नंबर, 13 आपल्याला माहीत असलं पाहिजे की 13 इज ऑल्सो प्राईम नंबर. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कमीत कमी या 25 प्राईम नंबर माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्या या संख्यांवरील क्रिया करताना आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि पटकन आपल्या लक्षात येईल की दीज आर ऑल द प्राईम नंबर्स. आता हे 195चं झालं. आता दुसरी संख्या घेतली आपण 312, दॅट 312. आता 312 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा युनिट प्लेसच्या ठिकाणी 2 आहे, म्हणजे याला 2नी आपण भाग देऊ शकतो. या ठिकाणी आपण मोडून टाकू. हे रफमध्ये तुम्ही करू शकता तुम्हाला जर असं वाटलं तर. आता तुम्ही 7व्या वर्गात गेले, तुम्हाला हे सगळं आलंच पाहिजे तोंडी. आता या ठिकाणी 2ने केलं, 2 1 2, या ठिकाणी 1 आले, 1 घेतला आपण, 2 5 10, या ठिकाणी 11 - 10 1, इथं 2 घेतला, 2 6 12 म्हणजे या ठिकाणी कॉशंट आला 156. कॉशन मल्टिप्लाय हा जो डिव्हायझर आहे या दोघांचा मल्टिप्लाय केला तर डिव्हिडंड येत असतो आणि म्हणून या ठिकाणी 2 × 156. पहा आता या ठिकाणी 2 जसाच्या तसा लिहायचा, कारण 2 इज अ प्राईम नंबर. हा 156 इज द कंपोजिट नंबर. सो यू फाइंड आउट द फॅक्टर ऑफ 156. आता 156चे फॅक्टर पाडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, होतापर्यंत त्याच्यामधला एखादा तरी प्राईम नंबर या ठिकाणी ज्याने भाग जातो तो प्राईम नंबर शोधून पहिले लिहायचा, म्हणजे आपल्याला शॉर्टचे कंपोजिट नंबरचं असेल तर त्याचा फॅक्टर पाडायला सोपं जातं. आता या ठिकाणी 2ने जातो पुन्हा, कारण 6 आहे शेवटी. 2 × 2 7 14 आणि 2 8 16, पुन्हा 2 × 2 × आता याला पुन्हा 2ने जातो, 2 × 2 3 6 आणि 2 9 18, पुन्हा 2 × 2 × 2 × आता 3 49 म्हणजे 3ने जातो याला, 3 × 13, कारण इथं 9 आणि 3 12 होते आणि दोघांची बेरीज जर 12 आली तर
12ला 3ने पूर्ण भाग जातो, म्हणून या ठिकाणी आपण 3ने 39ला भाग दिला तर 13 आले. आणि या दोघांचा म्हणा 13 × 3 33 × 39. आता या शेवटचा जो 13 आहे विद्यार्थ्यांना, हा 13 काय आहे? प्राईम नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी 2 इज प्राईम नंबर, 2 is also prime number, 2 is also prime number, 3 is also prime number and 13 is also prime number. These are all the prime factors of the 312. आता आपल्याला तिसरी संख्या आहे, किती आहे? 546. या ठिकाणी लिहिली 546. याची सुद्धा आपण आता या ठिकाणी काय पाडू? फॅक्टर पाडू. या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं, सगळ्यात शेवटी आपल्याला 6 दिसतोय, म्हणजे 2 ने याला आपण भागू शकतो. 546 डिवायडेड बाय 2 हे आपल्याला आलं पाहिजे. तसं पाहिलं तर आपल्याला इच्छितच करता आलं पाहिजे, परंतु ठीक आहे, आपलं चुकू नये म्हणून आपण रफमध्ये करू शकतो. 2 2 4, 5 4 1, मग 4 घेतला म्हणजे आता या ठिकाणी 2 7 14, या ठिकाणी 0 उरले, पुन्हा 6 घेतला, 2 3 6 म्हणजे या ठिकाणी 0, म्हणजेच या ठिकाणी 273. आता 2 ने 273ला मल्टिप्लाय केल्यावर 546 आले. मग आता या ठिकाणी 2 दिले. आता ही 273 कंपोजिट नंबर आहे. आज कारण या ठिकाणी यांचा जर आपण 2 ने त्याला भाग जात नाही. 7 + 3 10, 10 + 2 12 आले, म्हणजे 3च्या टेस्टमध्ये किंवा कसोटीमध्ये आपल्याला हे मिळतात, म्हणजे 3 ने याला पूर्ण भाग जातो. देऊ आपण आता याला भाग, कारण 7 2 9, 9 3 12, 3 चौक 12, म्हणून 273ला सुद्धा भाग जाणार, म्हणून या ठिकाणी 3 लिहिले आपण. आता 3 9 27 आणि 3 1 3 म्हणजे 91 आले. 91 आल्यानंतर पुन्हा 2 × 3 × आता 91ला 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 5 ने जात नाही. हे आपण कशाच्या भरोशावर बोललो? आपण यांची जी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 2 3 5, हे जे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी याच्या अगोदर पाहिलं त्या बेसवर आपण पाहून राहिलो की याला जात नाही. नंतर आपण याला 7ने आपण याला भागून बघायचं. भागितल्यानंतर आपल्याला येतं का बघायचं. 91 डिवायडेड बाय 7, 7 1 जार 7, खाली आले 2, 1 घेतला, 7 3 21 म्हणजे 0 आलं, म्हणजेच या ठिकाणी येतं 7 × 13. पहा विद्यार्थिनींनो, 2 इज प्राईम नंबर, 3 इज प्राईम नंबर, 7 इज प्राईम नंबर, 13 इज ऑल्सो प्राईम नंबर. हे सगळे प्राईम नंबर आलेले आहेत. मग आता काय करायचं? आता हे सगळे प्राईम नंबर, हे सगळे प्राईम नंबर्स आणि या सगळ्या प्राईम नंबर्समधून आपल्याला कॉमन फॅक्टर बघायचे आहेत. काय बघायचं आहे? कॉमन फॅक्टर. हे सगळे फॅक्टर्स आहेत. दीज आर ऑल द प्राईम फॅक्टर्स. याच्यातून कॉमन फॅक्टर्स पाहताना कसं पाहायचं? आता हीच जर मेथड आपण समजा व्हर्टिकल लाईन केलं असतं तर याला काहीच नाही, आपण या ठिकाणी असं लिहिलं असतं 195. आता या 195ला सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी 3 नाही करू शकतो किंवा डायरेक्ट 5 नाही करू शकतो, असं काही नाही आहे की तुम्ही 3 नेच केलं पाहिजे. तुम्हाला असा 5 दिसून राहिला, सोपं वाटलं, 5 नाही केलं तरी चालते. शेवटी या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा 5 आलं का नंतर 3 आलं का काही फरक पडत नाही. पण आपण मुद्दामने स्टेप बाय स्टेप घेतलं, म्हणजे जेणेकरून बा एक एक प्राईम नंबरने जर आपण चेक केलं तर लक्षात येऊन जाते, म्हणजे पटापट आपल्याला या ठिकाणी ह्या प्राईम नंबर काढायला सोपं जातं. आता या ठिकाणी आपण 3 ने घेतलं समजा, तर 3 6 जार 18 आणि 3 5 जार 50 म्हणजे 65 आलं. मग या शेवटी 5 आहे, डायरेक्ट 5 ने आपण याला, म्हणजेच किती होतात? 5 1 5 आणि 5 3 15 म्हणजे 13 5 65 आणि 13. दीज आर द प्राईम नंबर्स ऑफ द गिव्हन नंबर 195. म्हणजे 195 या संख्येचे हे सगळे प्राईम फॅक्टर्स आहे. काय हे? प्राईम फॅक्टर्स आहे. आणि मग या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशनच्या रूपात डायरेक्ट मांडू शकतो. ही स्टेप न लिहिता हे असं जर लिहिलं आपण तर डायरेक्ट 195 लिहायचे आणि डायरेक्ट हे जे आहे 3 × 5 × 13 हे डायरेक्ट त्याच्यासमोर लिहायचं, हे लिहायची गरज नाही. दुसऱ्या वेळेला आपण या ठिकाणी या याच्यामध्ये सुद्धा 12 असं दिलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण 156 याचा कॉशन 156 येतो तो खाली लिहायचा. पुन्हा याला 2 ने आपण डिवाइड केलं तर याचा जो कॉशन वर येतो 78 तो खाली लिहायचा. त्याच्यानंतर पुन्हा याला आपण 2 ने डिवाइड केलं तर 2 3 6 आणि 2 9 18 हा इथं लिहायचा.
पुन्हा याला जर 2 जात नाही मग 3 केलं, कारण 9 3 12 3 जातो, 3 1 3 3 3 9 आणि मग 13 1 जार 13. दीज आर ऑल द प्राईम फॅक्टर्स ऑफ द 312. आणि म्हणून 312च्या समोर ह्या स्टेप न करता तुम्ही डायरेक्ट ही स्टेप जरी लिहिली तरी चालते, असं मान्य केल्यावर. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही या मेथडने मांडलं असं लिहा. जर तुम्हाला ह्या पद्धतीनं करायचं असेल व्हर्टिकल मेथडनी असं मांडा, आणि हे जे प्राईम फॅक्टर आहे डायरेक्ट तुम्ही याच्यासमोर मांडू शकता, तसंही चालतं. आता 546चं सुद्धा आपण अशाच पद्धतीनं करू शकतो. या ठिकाणी 546 याचे जर आपल्याला समजा प्राईम फॅक्टर पाडायचे असेल तर सगळ्यात पहिल्यांदा 2 केलं आपण. 273 याला कॉशंट हा खाली लिहिला. पुन्हा या ठिकाणी 2 जात नाही मग याला 3 केलं, कारण 7 + 2 9 9 + 3 12 आणि 12 जो आहे हा 12 या 12ला 3 पूर्ण भाग जातो, म्हणून या संख्येला सुद्धा 3 पूर्ण भाग जातो. 3 9 27 3 1 3 आणि या ठिकाणी मग पुन्हा 7 भाग जातो. किती येतो? 13 येतो आणि मग या ठिकाणी 13 1 जार 13. दीज आर ऑल द प्राईम फॅक्टर्स ऑफ द 546. तुम्ही याच्यासमोर 546 हेच फक्त फॅक्टर लिहायची गरज आहे, वरच्या स्टेप लिहायची गरज नाही. या दोन्ही स्टेपमध्ये या पद्धतीनं आपल्याला महत्त्वाचे हे प्राईम फॅक्टर्स सगळ्यात शेवटचे, कारण आपल्याला कॉमन फॅक्टर जे पाहायचे आहेत ते याच्यामधून बघायचे आहेत, ते याच्यामधून बघायचे. या तर स्टेप आहे, या स्टेप तर तुम्हाला या पद्धतीने केलं तर या स्टेप करायचे आहे, आणि या पद्धतीने केलं तर या स्टेप करून आपल्याला हे प्राईम फॅक्टर पहिल्यांदा गुणाकार रूपात मांडायचे. आता याच्यामधून आपल्याला कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहे. कोणते? कॉमन फॅक्टर्स. आता कोणते कोणते कॉमन फॅक्टर्स आहे याच्यातले? तिन्ही याच्यात पाहिजे. एक लक्षात ठेवा, तिन्ही याच्यात कॉमन असेल तोच घ्यायचा. 2 असेल तर 2 याच्यात कॉमन असेल तोच घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 3 आहे का? हा 3 आहे, हा 3 आहे. इथेही 3 आहे का? हो, हा 3 आहे, म्हणून हा झाला या ठिकाणी 3 कॉमन फॅक्टर. इथं 5 आहे, पण या याच्यामध्ये मात्र या प्राईम फॅक्टरमध्ये 5 दिसत नाही, कारण इथं 2 आहे 2 आहे 2 आहे 3 आहे 13 आहे. हा तर 3 गेला, आता याचा विचार नाही करायचा. इथे 2 आहे, मग आता एका याच्यात जरी नसेल तो तर दुसऱ्या याच्यात पाहायची गरजच नाही, कारण तिन्ही याच्यात पाहिजे. आता इथं 13 आहे, हा 13 इथे आहे, याही ठिकाणी हा 13 आहे, याही ठिकाणी हा 13 आहे, म्हणजे तिन्ही याच्यात आहे. हे 2 झाले याच्यातले कॉमन फॅक्टर्स या तीनही नंबरमधले. आणि म्हणून मग इथे लिहायचं देअरफॉर SCF इज इक्वल टू काही SCF ऑफ हे पूर्ण नंबर लिहिले तरी चालते, किंवा इज इक्वल टू डायरेक्ट 3 × 13 या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. 13 39 म्हणजे या ठिकाणी 39 इज द SCF ऑफ 195 312 अँड 546 यांचा हा SCF आहे. मला असं वाटते विद्यार्थिनींनो तुम्हाला हा SCFचा भाग बाय द प्राईम फॅक्टर मेथडने जो आपण शिकवला तो निश्चितच समजला असेल. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात तुमच्या असं आली असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण या अगोदर जे SCF LCM लिहिलं, परंतु प्राईम नंबर प्राईम फॅक्टर हे पहिल्यांदा शिकवलं का, हे तुमच्या लक्षात आलं असेल की ते अत्यंत महत्त्वाचे होतं, कारण त्याच्याशिवाय आपण SCF काढूच शकत नाही. आपल्याला प्राईम नंबर माहीत असणंही आवश्यक आहे आणि प्राईम फॅक्टर पाडणंही आपल्याला जमलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण SCF काढू शकत नाही. आणि मग त्याचाच आधार घेऊन आपण पुढे प्राईम फॅक्टर पाडले. या ठिकाणी याचे प्राईम फॅक्टर याचे प्राईम फॅक्टर याच्यातले दोन्ही याच्यातले कॉमन फॅक्टर शोधले आणि SCF ऑफ 24 अँड 32चे आपण मल्टिप्लिकेशन रूपात लिहिलं आणि मग याचा गुणाकार करून जो आला तो त्याचा SCF झाला, हे आपण बघितलं. याही मेथडनी सोडवता येते, व्हर्टिकल मेथडनी सुद्धा सोडवून डायरेक्ट तुम्ही त्याच्यासमोर प्राईम फॅक्टर लिहून त्याच्यातला कॉमन फॅक्टर शोधायचा आणि SCF डायरेक्ट काढायचं, हे लक्षात ठेवायचं. जर 2 पेक्षा जास्त संख्या असेल, 3 असतील तर या तिघांचे सुद्धा आपण या ठिकाणी प्राईम फॅक्टर या पद्धतीने काढू शकतो, हॉरिझॉन्टल मेथडनी आणि व्हर्टिकल मेथडनी काढू शकतो. आणि जे निघाले ते प्राईम फॅक्टर जे आहे ते प्राईम फॅक्टरमधले कॉमन फॅक्टर शोधायचे. ते कॉमन फॅक्टर मग SCF काढताना त्या कॉमन फॅक्टरला मल्टिप्लिकेशन रूपात लिहायचं, त्याचा मल्टिप्लिकेशन जो येईल तो त्याचा SCF झाला, एवढं लक्षात ठेवायचं. मला असं वाटते की तुम्हाला या पद्धतीनं
फाइंड द SCF बाय द प्राईम फॅक्टर मेथड या पद्धतीचे तुम्हाला SCF काढणं हे निश्चितच समजलं असावं. पहा विद्यार्थिनींनो, आता एक दुसरा आणखीन आपण काही उदाहरणं घेऊ, त्याच्यावरून काही नियम आपण समजून घेऊ. त्यामध्ये आता फाइंड द SCF ऑफ सपोज 10, 15 आणि 12 असं दिलेलं आहे. आणि दुसरं फाइंड द SCF या ठिकाणी 60, या ठिकाणी 12 आणि 36 अशा संख्या दिलेल्या आहे. आता हे दोन्ही याचे आपण ज्या वेळेला SCF काढू तेव्हा याच्यातून काहीतरी एक नियम तयार होतो. तो कोणते नियम तयार होतात ते आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, पहिल्यांदा आपण पाहू याचे SCF काढून बघू. आता याचं SCF काढताना आपण या ठिकाणी आता व्हर्टिकल मेथडनी काढलं तरी चालते. काढू आपण व्हर्टिकल मेथडने. समजा या ठिकाणी लिहिलं मी 10, 2 पंच 10, 5 1 जार 5. ओके. त्यानंतर या ठिकाणी 15, 3 5 15, 5 1 5. या ठिकाणी 12, 2 सख 12, 2 त्रिक 6, 3 1 3. आता या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात येते की आपण या ठिकाणी या तीनही संख्यांचे प्राईम फॅक्टर काढलेले आहेत. प्राईम फॅक्टर काढलेले आहेत. आता प्राईम फॅक्टर काढलेले आहेत तर आपण या ठिकाणी लिहू की 10चे प्राईम फॅक्टर 2 × 5. त्यानंतर 15चे प्राईम फॅक्टर 3 × 5 आणि 12चे प्राईम फॅक्टर 2 × 2 × 3 अशा पद्धतीनं आपण मल्टिप्लिकेशन स्वरूपात लिहिले. आता याच्यामधले कॉमन फॅक्टर्स कोणते आहे? कॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर जर याच्यातला शोधला तर हा 2 आहे, पण इथं 2 नाही, इथं 2 आहे. आपला नियम असा आहे SCF मध्ये की दिलेल्या जर 2 संख्या असेल तर 2 मध्ये कॉमन पाहिजे, 3 असेल तर तिन्हीमध्ये कॉमन असली पाहिजे तरच घ्यायची या ठिकाणी कॉमन फॅक्टर. इथं 2 आहे परंतु इथं नाही आहे म्हणून हा 2 घ्यायचा नाही. इथं 5 आहे, इथं 5 आहे पण इथं 5 नाही म्हणून घ्यायचा नाही. इथं 3 आहे, इथंही नाही, इथंही नाही म्हणजे इथं घ्यायचा नाही. म्हणजे याचा अर्थ की या तीनही संख्यांचे प्राईम फॅक्टर जे आहेत त्या प्राईम फॅक्टरमध्ये एकही कॉमन फॅक्टर दिसत नाही. मग अशा वेळेला SCF काय येईल? तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की अशा वेळेला या प्रत्येक संख्यांचा कॉमन फॅक्टर हा 1 असतो आणि म्हणून याचा कॉमन फॅक्टर किती येईल? 1 येईल. आणि म्हणून या ठिकाणी SCF ऑफ या ठिकाणी 10, 15, 12 इज इक्वल टू 1 हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ज्या वेळेला दिलेल्या संख्यांमध्ये एकही कॉमन फॅक्टर नसतो त्यावेळेला त्यांचा SCF हा 1 असतो. त्यांचा SCF काय असतो? 1 असतो. म्हणजे याच्यावरून आपण एक गोष्ट नियम असं लक्षात घेतो की या ठिकाणी इफ असं म्हणू, इफ no prime number is a common divisor of all the given number then 1 is their SCF because it is the only common divisor. या ठिकाणी एक नियम मिळतो तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 18 वर दिलेलेही आहे ते. इफ नो प्राईम नंबर इज अ कॉमन डिव्हायझर म्हणजे या ठिकाणी कुठलाही प्राईम नंबर कॉमन डिव्हायझर जर नसेल तर ऑफ ऑल द गिवन नंबर दिलेल्या संपूर्ण संख्यांमध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर हा जर प्राईम नंबर नसेल तर मग देन 1 इज दिअर SCF बिकॉज इट इज द ओनली कॉमन डिव्हायझर. त्यावेळेला याच्यातला 1 जो असतो तो 1 हा याचा कॉमन फॅक्टर असतो आणि तोच त्याचा SCF असतो. हा त्याचा नियम बनतो. हे लक्षात ठेवायचं. हा झाला एक नियम. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला आपल्याला पडलेल्या प्राईम फॅक्टरमध्ये एकही कॉमन फॅक्टर दिसत नाही त्यावेळेला सरळ सरळ SCF त्याचा 1 लिहून टाकायचा. हे पहिली बाब. दुसरी गोष्ट आता या ठिकाणी आपण हे जे गणित आहे या गणितात सुद्धा एक नियम आहे. पाहू आपण काय होतो. तर आता पहिल्यांदा याचे आपण प्राईम फॅक्टर पाडू व्हर्टिकल मेथडने. 60 2
30 का आले, कारण 2नी 60ला डिवाइड केल्यावर 30 कॉशंट येतो, तो कॉशंट खाली लिहायचा. मग या ठिकाणी 2नी पुन्हा जातो याला, 15 आले, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60. मग या ठिकाणी 3 5 15 आणि या ठिकाणी 5 1 5. याही पद्धतीने आलं तर याही पद्धतीनं करा, नाही तर तुमची हॉरिझॉन्टल मेथडनी केलं तरी चालतं. आता या ठिकाणी हे 12चे सुद्धा या ठिकाणी बेसख 12, बेत्रिक 6 आणि या ठिकाणी 3 1 3. त्यानंतर या ठिकाणी 36, या ठिकाणी 18 दुनी 36 म्हणजे 18 आले. या ठिकाणी इथं 2 9 18, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. दीज आर ऑल द प्राईम फॅक्टर्स ऑफ द गिव्हन नंबर्स. आता या ठिकाणी हे सगळे मल्टिप्लिकेशन स्वरूपात लिहायचे. 2 × 2 × 3 × 5. चेक करून घ्यायचं. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60. मग आता या ठिकाणी 12 लिहायचं. 12चं 2 × 2 × 3, बे दुनी 4, 4 त्रिक 12. मग आता 36चं 2 × 2 × 3 × 3, 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18 दुनी 36. आता याचे कॉमन काय बघायचे, कॉमन फॅक्टर्स पाहिले आपण. 2 आहे, 2 आहे, 2 आहे, इथं लिहिला 2, कॉमा केला. 2 आहे, 2 आहे, 2 आहे, 2 आहे, इथं लिहिला 2. आता इथं 3 आहे, 3 आहे, 3 आहे, इथं लिहिला 3. आता मात्र इथला 5 नाही आहे सगळ्यांच्यात, म्हणून या ठिकाणी लिहू आपण SCF ऑफ या ठिकाणी 60, 12 and 36 इज इक्वल टू किती येईल, 2 × 2 × 3. हे जे कॉमन फॅक्टर आहे मल्टिप्लिकेशनमध्ये मांडायचे आणि मग यांचा गुणाकार करायचा. 3 दुनी 6, 6 दुनी 12. म्हणजे या ठिकाणी हा 12 या तिन्ही संख्येचा SCF आला. एक गोष्ट मुलींना लक्षात ठेवा की हा जो आलेला SCF आहे हा या दिलेल्या संख्यांपैकीच एक आहे, तो म्हणजे 12 आहे. बरोबर आहे, या ठिकाणी 12 आहे. आणि म्हणून याच्यावरून एक नियम तयार होतो, तो असा होतो, इफ वन ऑफ द गिवन नंबर इज अ डिव्हायझर ऑफ ऑल द अदर्स देन इट इज द SCF ऑफ द गिवन नंबर. जर दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या, कोणती एक संख्या असो, ती जर इतर दोन संख्यांची डिव्हायझर असेल म्हणजे विभाजक असेल, म्हणजे त्या संख्येने यांना पूर्ण भाग जात असेल किंवा विभाजक असेल, 12 1 12 12 2 24 12 3 36 12 5 60, त्यावेळेला ही संख्या जी असते ही या तिन्ही संख्येची काय असते, SCF असते. काय असते, SCF असते. एवढं लक्षात ठेवायचं. इफ वन ऑफ द गिवन नंबर इज अ डिव्हायझर ऑफ ऑल द अदर्स देन इट इज द SCF ऑफ द गिवन नंबर. तेव्हा ती संख्या संपूर्ण दिलेल्या संख्यांची SCF असते, हे सिद्ध होते. एवढं लक्षात ठेवायचं. कारण पुढे चालून जेव्हा तुम्हाला स्कॉलरशिपचे गणित असतात किंवा पुढे MPSC UPSC असे क्लासेस लावतात, असे गणित असतात, त्यावेळेला पटकन आपल्याला जर या ठिकाणी SCF जर असे गणित देतात, एवढी रीत केल्यापेक्षा पटकन लक्षात आलं पाहिजे की नियमानुसार याच्यात ह्या 12 आहे, 12नी 12 त्रिक 36 होते, 12 पंचे 60 होते. 12 इज द SCF ऑफ द गिव्हन नंबर. हे पटकन आलं पाहिजे. हे गणित त्याच्यासाठी आहे की या ठिकाणी जर याचे कोणतंच जर आता या ठिकाणी आपल्याला प्राईम फॅक्टर दिसत नाही तर याचा SCF पटकन 1 लिहिता आला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे, हे नियम माहीत असले पाहिजे आणि हे नियम आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला आपण SCF काढतो त्यावेळेला बाय द प्राईम फॅक्टर मेथडने ज्यावेळेला SCF काढतो त्यावेळेला हे जर नियम माहीत असेल तर आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये असे गणित आले तर पटकन उत्तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर अपेक्षित असते, उत्तर पटकन आपण लिहू शकतो. विद्यार्थिनींनो, या ठिकाणी हा भाग पूर्णपणे आपण पाहिलेला आहे. या ठिकाणी आज आपण फाइंड द SCF बाय द प्राईम फॅक्टर मेथड, ही SCF काढायची जी दुसरी मेथड आहे, जी मूळ अवयव पद्धतीने आपण SCF काढतो, ती पद्धत 7व्या वर्गात आहे, ती आपण पाहिली. 6व्या वर्गात बाय द फॅक्टर मेथड होती, ती आपण अगोदरच पाहिलेली आहे. मला असं वाटते हा भाग पूर्णपणे तुम्हाला समजला असावाच. ओके, and thanks.